5 दिवसांपासून सुरू असलेला मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप अखेर आज मागे घेण्यात आलेला आहे। मुंबई टँकर असोसिएशन सोबत झालेल्या चर्चेनंतर शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यामध्ये झालेली बैठक सकारात्मक झाली आहे। मुंबई महानगरपालिका जे नोटीस दिलेले होते ते सगळं मागे घेत आहे। याच्या पुढे असोसिएशन टँकर असोसिएशनला कुठल्याही मेंबरला कुठलाही त्रास होणार नाही याची गवाही माननीय आयुक्तांनी आज दिलेली आहे। आणि ट्रॅफिकची जी समस्या आहे जे फाईन मारतात त्याच्याबद्दल 1-2 दिवसात मुंबई कमिशनर पोलीस कमिशनरना आम्ही सर्व जाऊन भेटणार आहे। मी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सगळ्या आमच्या मेंबर्सचे आभार मानतोय आणि तुमचे पण पत्रकारांचे आभार मानतो की आम्ही हा आता संप मागे घेण्यात येतोय। विनंती केल्याप्रमाणे मुरजी काकांच्या विनंतीप्रमाणे मी मान्य करतोय की आम्ही हा संप मागे घेतोय। सर्क्युलरला त्याच दिवशी स्थगिती देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्यामुळे मला वाटतं आता संप संपलाय। येणाऱ्या काळामध्ये राखीव पाण्याचा साठा सुद्धा मुंबईकरांना देण्याकरता राज्य सरकारने परवाच परवानगी दिली आहे आणि त्यामुळे आता पाऊस येईपर्यंत मुंबईकरांना पाण्याची कुठलाही समस्या उद्भवणार नाही।